राष्ट्रवादी कांग्रेस शरद चंद्र पवार पक्ष की कार्याध्यक्ष और सांसद सुप्रिया सुले ने आज नागपुर स्थित दीक्षा भूमि का दौरा किया। इस दौरान उन्होंने डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के अस्थि कलश को श्रद्धांजलि अर्पित की और तथागत गौतम बुद्ध की प्रतिमा पर पुष्प अर्पित किए। दीक्षा भूमि से बाहर निकलते समय रास्ते में पड़ा हुआ कचरा देखकर उन्होंने बिना संकोच कचरा उठाया और डस्टबिन ढूंढते हुए उसमें डालने निकल पड़े। सुप्रिया सुले की इस छोटी मगर प्रेरणादायी पहल को देखकर आसपास मौजूद लोगों ने सराहना की। सुप्रिया सुले ने इस कार्यवाही के माध्यम से नागरिकों को स्वच्छता और सामाजिक जिम्मेदारी का संदेश दिया। उनका ये व्यवहार दर्शाता है कि सार्वजनिक स्थलों की सफाई केवल सरकारी जिम्मेदारी नहीं, बल्कि हम सभी की साझा जिम्मेदारी है। प्रोजेक्ट हा महाराष्ट्र सरकारचा प्रोजेक्ट आहे। त्याला जे ऑब्जेक्शन्स आलेले आहेत ते त्याच सरकारच्या फायनान्स डिपार्टमेंटची जी ऑफिशियल नोट आहे त्याच्यात ते आलेले आहेत। त्याची सगळी सविस्तर नोट कालच्या परवाच्या दिवशी जी कॅबिनेट मीटिंग झाली त्याच्यात सर्क्युलेट झालेले आहेत, तेच वर्तमानपत्रात आले, तेच कॅबिनेट नोट आणि वर्तमानपत्राचा सगळा डेटा हा सगळ्या मीडियाकडे आहे। त्याच्यात 4 मोठे सिरियस ऑब्जेक्शन्स आहेत। एक की एकीकडे होणारा प्रचंड विरोध लँड ॲक्विजिशनसाठी, ज्याच्यासाठी राजू शेट्टी आणि अनेक शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत, हे तुमचेच सगळे चॅनल्स दाखवत आहेत। हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, फायनान्स डिपार्टमेंटनीच ऑब्जेक्शन घेतलं आहे की एकीकडे जेव्हा तुम्ही लोन घेता ते 6.35%नी घेताय, ह्या प्रोजेक्टला 8.80%नी का 2.5% अंतर आहे। हे का घेताय? हे माझं ऑब्जेक्शन नाही आहे, हे फायनान्स मिनिस्ट्रीच्या नोटचं ऑब्जेक्शन आहे। त्याच्यानंतर फायनान्स मिनिस्ट्रीने असं सांगितलं की एवढा 82,000 करोडचं का 86,000 करोडचं जे प्रोजेक्ट आहे हे असंच आपण केलं तर आपल्या बजेटमध्ये 22% पैसे हे फक्त रिपेमेंटमध्ये जातील। हे पण फायनान्स मिनिस्ट्रीच्या ऑफिशियल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या नोटमध्ये आहे आणि त्याच नोटमध्ये असे लिहिले आहे, माननीय आदरणीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी FRBM ॲक्ट आला, विच इज अ फिजिकल मॅनेजमेंट ॲक्ट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ